18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात शेतकरी प्रश्न, नीटची परीक्षा आणि आरक्षणाच्या विषयांवर आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने सविस्तर चर्चा करण्याची मागणी सरकारला करणार आहोत, असा इरादा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केला. कोंढवे धावडे येथे कार्यक्रमानिमित्त आलेल्या सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नीटच्या परीक्षेत सातत्याने घोळ होत असल्याने याबाबत मी आयटीसीची मागणी केली असून नवीन लोकसभेत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे 31 खासदार आणि देशातील इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही महत्त्वाच्या मागण्यांसाठी जोर लावू, असे सुळे यांनी स्पष्ट केले. सातत्याने परीक्षा ही कॅन्सल होते. एकदा झाली, दोनदा झाली, तीनदा झाली, पुन्हा एकदा कालच परत तसं झालं. म्हणजे इतक्या वारंवार कंप्लेंट्स येऊन माननीय सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलं. पालक धावपळ करतायत, सगळ्या राज्यांमध्ये पॅनिक. असं असताना हा केंद्र सरकारचा हलगर्जी आणि कॅज्युअल अप्रोच आणि शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी एवढी मोठी आणली पण त्यांची अंमलबजावणी कुठेच होताना देत नाही. मुलांना इतक्या परीक्षा द्याव्या लागत आहेत. परीक्षा दिल्यानंतर बोर्डाची परीक्षा द्यायची, मग एंट्रन्स एक्झाम द्यायच्या. एंट्रन्स एक्झाममध्ये सातत्याने होणारे घोळ, पेपर लिकेज, म्हणजे तलाट्याच्या परीक्षेपासून डॉक्टरच्या परीक्षेपर्यंत सगळीकडेच प्रशासन फेल होताना आपल्याला दिसतं. एसआयटीची मागणी मी गेले 10 दिवस करते की याची पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे. आणि उद्या पार्लमेंट सुरू होते. पार्लमेंटमध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही जे 30 खासदार महाराष्ट्राच्या वतीने मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो विश्वास आमच्याबरोबर दाखवलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानते. आणि आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे पूर्ण ताकदीने, मग नीटचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांवर होणारे वाढते अत्याचार किंवा ट्रॅफिकवर म्हणजे सातत्याने हिट अँड रनच्या ज्या केसेस वाढतच चाललेत, या सगळे प्रश्न आम्ही वाढणार आहोत. जीएसटी काउन्सिलमध्ये दुधावरील वाढीचा प्रस्ताव दिलाय. या प्रश्नावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की जीएसटी काउन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या वतीने गेलेल्या प्रतिनिधींनी याचा विरोध का केला नाही, या निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्याने काय भूमिका घेतली आहे याचं उत्तर मला आणि राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. महाराष्ट्र सरकार जीएसटी काउन्सिलमध्ये काय करत होतं, त्यांनी हे होऊ कसं दिलं, लहान मुलांनी आता दूध प्यायचं नाही का, असे प्रश्न विचारत खासदार सुळेंनी सरकारला चांगलंच धारेवर धरल्याचं यावेळी पाहायला मिळालं. जीएसटी पण काउन्सिलची काल मीटिंग झाली. त्याच्यात नक्की जीएसटी काउन्सिलमध्ये दुधाचा जीएसटी वाढवला असं वर्तमानपत्रात आलंय. तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने जीएसटी काउन्सिलमध्ये कोण हजर होतं आणि महाराष्ट्र सरकारला ह्या ज्या जीएसटीच्या रेट्स वाढवल्या आहेत हे मान्य आहे का, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे महाराष्ट्राला दिलं पाहिजे.